शस्त्र नेमकी मावळे आणि महाराज कशी चालवायची याचं प्रात्यक्षिक कोल्हापुरामध्ये आजही सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं केले जात आहे। या शस्त्र साठ्यात अनेक अशी शस्त्रे आहेत जी आधुनिक आत्ताच्या काळामध्ये लोकांना माहिती देखील नाही आहेत। त्या शस्त्रांची आपण आता माहिती घेणार आहोत आणि ही शस्त्र नेमकी त्यावेळचे मावळे कसे चालवायचे याची आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत। शस्त्रे अतिशय मौलिक आणि अतिशय महत्त्वाची आहेत, कारण शिवछत्रपतींच्या स्वराज्यासाठी या शस्त्रांनी महत्त्वाचा भाग भूषवलेला आहे। या शस्त्रांमध्ये काही महत्त्वाची शस्त्रे मराठा शस्त्रे म्हणून गणली गेली। त्यामध्ये तलवार आहे, विटा आहे, पट्टा आहे, बाणा आहे। या शस्त्रांमधील महत्त्वाची ही तलवार, ज्यामध्ये मराठा मूठ या तलवारीला आहे। महाराज जी वापरायची तलवार ती धोप पद्धतीची होती, जी आता लंडनमध्ये राणीच्या स्पेशल कलेक्शनमध्ये आहे जगदंबा तलवार। तलवारीपेक्षा आणखी एक घातक शस्त्र आहे, ते शस्त्र म्हणजे हा पट्टा। महाराजांचा जो शस्त्र साठा होता, या शस्त्र साठ्यामध्ये याला फार महत्त्वाचं स्थान होतं। या शस्त्राचं वैशिष्ट्य असं आहे की हे तलवारीपेक्षा अतिशय घातक आहे। पूर्वी अशी म्हण असायची की 10 तलवारवाले जरी आले तरी एक पट्टेवाला त्यांना घातक ठरायचा। हे पट्टा एक महाराजांच्या काळात म्हणजे शिवछत्रपतींच्या काळात निर्माण झालं। या पट्ट्याचं वैशिष्ट्य असं आहे की याचं पातळ दुधारे असतं, त्याचबरोबर याचा खोगळा जो हा भाग आहे, मुठीचा भाग म्हणजे खोगळा जो आहे, हा घातल्यानंतर युद्धासाठी लागणारं हाताच्या संरक्षणासाठी जे लागणारं रस्तान असायचं त्याची गरज नसायची। याला म्हणतात ढाल। स्वरक्षणासाठी तलवारीचे घाव सहन करण्यासाठी किंवा तलवारीला थोपवण्यासाठी मावळे ढाल किंवा ढालीचा वापर करत होते। प्रहारासाठी तलवार आणि पट्टा याचा वापर केला जायचा, तसंच बचावासाठी ढालीचा वापर केला जायचा। ढालीचे अनेक प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये कासवाच्या पाठीपासून तयार केलेली ढाल असेल, वेगवेगळ्या धातूंपासून तयार केलेली ढाली असतील, त्याचबरोबर हत्तीच्या कातड्यापासून व वेगवेगळ्या जनावरांच्या कातड्यापासून तयार केलेल्या ढाली होत्या। त्या ढाली शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वापरल्या जायच्या। घोडदळाच्या ढाली वेगळ्या असायच्या, पायदळाच्या ढाली वेगळ्या असायच्या। तुम्ही पन्हाळ्याला कधी आला तर पन्हाळ्याला शिवा काशीदांचा एक पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या हातामध्ये या पद्धतीचा विटा आपल्याला पाहायला मिळतो। तलवार, भाला, दांडपट्टा आणि पट्टा या शस्त्रांबरोबर इतिहासामध्ये किंवा महाराजांच्या शस्त्रामध्ये या विट्याला खूप महत्त्वाचं स्थान होतं। विटा हे शस्त्र असं आहे की जवळजवळ 20-22 फुटावरील व्यक्तीला मारून ते शस्त्र परत हातात घेता येतं आणि परत दुसऱ्यावर अटॅक करण्यासाठी वापरलं जात होतं। या पद्धतीचं शस्त्र मराठ्यांच्या मध्ये जास्त प्रमाणात वापरलं गेलं। मराठे मावळे यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रवीण असे होते विटा फेकून हातामध्ये घेण्यामध्ये। पूर्वी शाहू काळामध्ये वगैरे या कलेमध्ये काही लोक डोळे बांधूनही विटा फेक करायचे। कोल्हापुरातील सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी आपल्याला जी काही प्रात्यक्षिकं दाखवलीत, या प्रात्यक्षिकांमध्ये जी शस्त्र वापरण्यात आलेली आहेत ही केवळ प्रात्यक्षिकांसाठी तयार करण्यात आलेली आहेत। एबीपी माझाचा केवळ हा प्रयत्न होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी आणि मावळ्यांनी कोणत्या पद्धतीची शस्त्र वापरली होती, ती कशा पद्धतीनं चालवली होती याचं प्रात्यक्षिक आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे। मात्र ही सर्व शस्त्र महाराजांच्या काळातली ही शिवकालीन शस्त्र जगभरातल्या संशोधकांच्या संग्रही आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन रणजित बागलसह मी रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर।